आज लखनौमध्ये अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्यातल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या, महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत। एक गोष्ट म्हणजे त्यांनी 4 दिवसापूर्वीच आरोप केला होता की नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आल्यानंतर स्वतःच एक पक्षासाठी नियम घालून घेतला की 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पक्षामधील कुठलंही पद, संघटनात्मक पद अथवा सरकारमधलं पद स्वीकारलं जाणार नाही। आणि याच नियमावरती आधारित त्यांनी लालकृष्ण अडवाणी असतील, यशवंत सिन्हा असतील, सुमित्रा महाजन असतील, या सगळ्यांना एका अर्थाने निवृत्ती घेणं भाग पडलं तेव्हा त्यांनी त्या पद्धतीची निवृत्ती घेतली आणि हा नियम मोदी यांनीच बनवला। आणि याविषयी जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी टिप्पणी केली आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी नरेंद्र मोदी हे निवृत्ती घेतील आणि ही सर्व लढाई चालू आहे, पुढचं सरकार जे पंतप्रधान होणार आहेत ते अमित शहा असणार आहेत आणि अमित शहासाठी नरेंद्र मोदी लढाई लढत आहेत। त्यावेळेस पक्षातील, भाजप पक्षातील अनेकांनी त्याच्यावरती उत्तरं दिली। आता हे स्वाभाविक, ते ज्येष्ठ नेता आहे, त्यांच्या पक्षामधला त्याच्या संदर्भात सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे नेते येणार आणि त्यांनी म्हटलं की असं खरं नाही। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी मात्र यांनी याचा विरोध केलेला नाही किंवा याचा नकार दिलेला नाही। याचं कारणच हे की त्यांनाही माहिती आहे आणि लोक त्यांनाच म्हणतील ना की तुम्ही लालकृष्ण अडवाणींना स्वतःच्या स्वार्थासाठी मग बाजूला केलं का, असा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे मोदी हे पुढच्या वर्षी निवृत्ती स्वीकारतील अशी परिस्थिती निश्चितपणे आहे। आता दुसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट अरविंद केजरीवालने जी म्हटली ती अत्यंत महत्त्वाची की या सगळ्या काळामध्ये गेल्या 1.5-2 वर्ष हे प्रयत्न चालू आहेत आणि या 1.5-2 वर्षामध्ये महत्त्वाचे जे नेते आहेत, अगदी खट्टर असतील किंवा याचे जे मध्य प्रदेशमधले नेते असतील, या सगळ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 2022 मध्ये जेव्हा आधीचं सरकार पडलं आणि वेषांतर करून वगैरे वगैरे फडणवीस शिंदे यांना भेटत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आधीचं सरकार पडलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे दावा केला सरकार स्थापन करण्याचा। तेव्हा परिस्थिती अशी होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री बनतील, परंतु त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली, तोपर्यंतची परिस्थिती बदललेली होती। तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी पक्षामध्ये कुठलंच पद देणार नाही सरकारमध्ये, मी पक्ष संघटनेचं काम करेन आणि मुख्यमंत्री शिंदे बनतील। परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी काही मिनिटांमध्ये गुमजाव केला। त्यांना एक फोन आला दिल्लीवरनं, तो फोन अर्थात अमित शहाचा होता, त्याच्यावर ते भावनिक झाले आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं स्वतःच मुख्यमंत्री, मी जे एकेकाळी मुख्यमंत्री होते त्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की मी उपमुख्यमंत्री होणार आहे आणि त्यांच्या ते भावना विवश झालेले होते। हे सगळं जे आपण पाहिलं होतं हे सगळ्याचं कारण आज अरविंद केजरीवाल एक्सप्लेन केलं। या 1.5-2 वर्षांमध्ये या पद्धतीचे सर्व भाजपमधले नेते संपवण्याचं धोरण एकीकडे अमित शहा आणि मोदी करतायत असा आरोप एका अर्थाने अरविंद केजरीवालनी केला आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यांनी असं पण सांगितलं की जर का मोदी सरकार पुन्हा सत्तेत जर आलं तर 1.5 ते 2 वर्षामध्ये, 1.5 ते 2 महिन्यांमध्ये जे योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत यांनाही त्या पदावरून हटवलं जाईल, कारण हे त्यांच्यामधले अडसर आहेत आणि त्यामुळे या पद्धतीचं राजकारण भाजपमध्ये चालू आहे असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं। आणि त्याच पुढे जाऊन अरविंद केजरीवालांनी हेही सांगितलं की येत्या काळामध्ये जी भाजप आणि त्यांचं जे सरकार एनडीए जी युती आहे त्या युतीला 220 पेक्षा देशामध्ये जास्त सीट्स मिळणार नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे इंडिया आघाडी सत्तेमध्ये येईल। 4 जूनला इंडिया आघाडी सत्तेमध्ये येईल असा विश्वास अरविंद केजरीवालांनी यावेळी व्यक्त केला।